हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 18 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, बाळजाबाई ही घरात फक्त घासून नाही तर ठासून आली आहे आणि बाळजाबाई घरात आल्यानंतर संपूर्ण रांगणे पाटील कुटुंब हे हादरून गेलंय. बाळजाबाई ही पुन्हा आपल्या जुन्या रूपात परत आली आहे. तिने घरात एंट्रीज घेतली नाही तर अनुसूयाला तिच्या रूम बाहेर हाकलून लावलंय, तिचं सामान रूम बाहेर फेकलंय आणि मग दुष्यंत आणि कृष्णाने आपली स्वतःची खोली सोडली आणि ते आउट हाऊसमध्ये राहायला गेलेत. एवढंच नाही तर या घरात राहण्यासाठी दुष्यंत दर महिन्याला भाडं सुद्धा देणारे, तो या घरात भाडोत्री म्हणून राहणारे. म्हणजे एकूणच आता ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आढळराव हे प्रॉपर्टीचे सगळी कागदपत्र बाळजाबाई समोर ठेवतात आणि मग बाळजाबाई म्हणते, शेवटी माझं जे होतं ते मला परत मिळालंच. मीच या संपत्तीची खरी मालकीण होते आणि मी माझं घर परत मिळवलंच. आढळराव आणि दुष्यंतला खूप राग येतो आणि मग बाळजाबाई ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत, आता हे घर आपलंच आहे. दुष्यंत चिडून म्हणतो, नाही हो बाळजाबाई, आपलं नाही, हे घर फक्त तुमचं आहे. उगस तुमच्यात मला घेऊ नका, तुमचा आणि माझा काहीच संबंध नाहीये. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो तर आढळराव मात्र खुश होतात. दुष्यंत चिडून म्हणतो, मी तुमच्या या घरात राहणार नाहीये आणि तो रागारागाने आपल्या रूममध्ये येतो आणि आपली बॅग भरत असतो. सगळे कपडे या बॅगमध्ये भरत असतो. कृष्णा तेथे येते आणि विचारते, अहो हे काय करताय तुम्ही? दुष्यंत म्हणतो, तू काय विचारतेस? बाहेर पाहिलं नाही का? हे घर त्या बाळजाबाईच्या नावावर आहे आणि जे घर त्या बाळजाबाईच्या नावावर आहे त्या घरात मी क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. कृष्णा, मी येथे नाही राहणार. कृष्णा दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते. दुष्यंत सरकार, हे काय बोलताय तुम्ही? थोडा विचार करा, शांत व्हा. दुष्यंत म्हणतो, कसं शांत हो कृष्णा? मी दिवस रात्र त्या कपटीबाईचा चेहरा नाही पाहू शकत. ती काही सुधारली नाहीये. ती सूड घेण्यासाठी परत आलीये आणि ती आपल्याला त्रास देणार, सगळ्यांना त्रास देणार. आपण या घरात न राहिलंच बरं. आपण अशी 10 घरं आणखीन घेऊ. कृष्णा म्हणते, अहो मला मान्य आहे, तुम्ही अशी 10 घरं घ्याल, परंतु एका बाईसाठी घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात. या घराबरोबर आबा आणि अनुसूयाबाईंच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. तुम्ही त्यांचा विचार करा. आपण अनुसूयाबाई आणि समरला या घरात का आणलं होतं? आपण त्यांना वचन दिलं होतं की आम्ही तुमचे हक्क परत करू, तुम्हाला तुमचे सगळे हक्क मिळवून देऊ. आणि आता आपण त्यांना फक्त 4 दिवसात त्या घराबाहेर जायला सांगतोय आणि आपण सहन करू. पण या वयात आबा आणि अनुसूयाबाईंची का फरफट करायची? दुष्यंत म्हणतो, कृष्णा, मला तुझं पटतंय, पण आपण या घरात नाही राहू शकत. त्या बाईबरोबर आपण कसं राहायचं या घरामध्ये? कृष्णा दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, थोडा शांतपणे विचार करा. जर तुम्ही या घरात राहिला ना तर बाळजाबाई सगळ्यांना या घरात राहू देतील आणि या घरात राहूनच आपण आपला हक्क परत मिळवू शकतो. अनुसूयाबाईंना त्यांचा हक्क मिळवून देऊ शकतो. नाहीतर हे घर सोडल्यावर सगळंच काहीतरी विखुरलं जाईल. तुम्ही ऐकून घ्या. दुष्यंत काही ऐकायला तयार होत नाही आणि म्हणतो, नाही कृष्णा, मला तुझं काहीच पटत नाहीये. आपण या घरात नाही राहायचं. तो रागारागाने आपली बॅग पॅक करतो आणि घराबाहेर निघतो. इकडे आढळराव अनुसूया आणि समरला म्हणतात, चला भरा आपल्या बॅगा, आपण आता इथे नाही राहायचंय. हे तिघे निघणार. इतक्यात दुष्यंत रागारागाने आपली बॅग घेऊन घराबाहेर जाऊ लागतो. कृष्णा त्याला आवाज देते, दुष्यंत सरकार ऐका ना, थांबा, एकदा ऐकून तर घ्या माझं. आणि दुष्यंत हा घर सोडून जातोय. हे पाहून बाळजाबाई सुद्धा त्याला थांबवते आणि म्हणते, दुष्यंत हे काय करतोय तू? हे आपलं घर आहे. मला तुझ्याबरोबर या घरात राहायचंय. हे घर सोडून जाऊ नको. तू माझा मुलगा आहेस. तर दुष्यंत चिडून म्हणतो, नाही, तुम्ही जरी मला जन्म दिला असला ना तरी मी तुम्हाला आई मानत नाही. आणि तुम्ही कसला विचार करताय? मी तुमच्याबरोबर या घरात राहील? नाही बाळजाबाई, या घरात मी तुमच्याबरोबर कधीच राहणार नाही. बाळजाबाईला खूप राग येतो. ती दुष्यंतला म्हणते, अरे दुष्यंत, मी तुझी जन्मदाती आई आहे. रक्ताचं पाणी करून तुला वाढवलंय आणि आज तू मला दूर करतोय आणि या सगळ्यांना जवळ करतोय. अरे आजूबाजूला पहा, हा तुझ्या बापाचा दुसरा परिवार आहे. तू त्यांच्यावर कितीही विश्वास टाकला तरी ते तुझे कधीच होणार नाही. आज ना उद्या नक्कीच तुझ्या पाठीत खंजीर खुपसतील. आज तुला अंजारतील, गोंजारतील, पण एक दिवस
तुला बाहेर फेकून देतील. तुझे हे कधीच होणार नाही. समर आणि अनुसयाला माहीत असतं की बाळजाबाई खरं बोलतीये आणि बाळजाबाई ही कधी नव्हे ते योग्य बोलत असते की तू यांचा खरा चेहरा ओळख. तुझ्या बापाचा दुसरा परिवार कधीच तुझा होणार नाही, कधीच तुला जवळ करणार नाही. दुष्यंत हसून म्हणतो, बाळजाबाई तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याच्या गोष्टी करताय. अहो आयुष्यभर तर तुम्ही हेच केलंय ना. दुसऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय, दुसऱ्यांचे हक्क ओरबाडून घेतले आहेत, धोका दिलाय, लोकांना त्रास दिलाय आणि आता तुम्ही मोठ्या मोठ्या गप्पा मारताय. हे जे तुमच्या मालकीचं घर आहे ना, त्या घरामध्ये जा आणि तेथे एक आरसा असेल, त्या आरशात स्वतःचा चेहरा पहा. मग तुम्हाला कळेल की तुम्ही काय आहात आणि तुम्ही आता दुसऱ्यांबद्दल काय बोलताय. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार 2 मिनिटं या माझ्याबरोबर. ती दुष्यंतला घेऊन बाजूला जाते. बाळजाबाई तेथेच उभी राहते. तेवढ्यात दलपत तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, बाळजाबाई हे काय करताय तुम्ही? तुम्ही स्वतःचं सूत्र विसरताय का? तुम्हीच म्हणायचा ना की जर एका छताखाली दुश्मन असेल तर त्या दुश्मनाला नामोहरण करणं सोपं असतं. शत्रू हा जेवढा लांब तेवढा जास्त घातक. त्यामुळे तुम्ही या सगळ्यांना या घरातच राहू द्या. या घरात एका छताखाली तुमच्या नजरेखाली सगळे असतील ना, तर तुम्हाला त्यांना छळता येईल, सूड घेता येईल आणि योग्य संधी आली की सगळ्यांचा बाजारसुद्धा उठवता येईल. बाळजाबाईला सुद्धा हे पटतं आणि कृष्णा दुष्यंत समोर पुन्हा एकदा तीच कॅसेट रिपीट करते. अहो तुम्ही हे काय करताय? थोडं शांत डोक्याने विचार करा. आपण तर बाहेर जाऊ, दुसरी घरं घेऊ, पण आबा आणि अनुसूयाबाईंचं काय? या वयात त्यांना बाहेर नेणं किती चांगलं आहे. त्यांची फरफट होईल उगाचच आणि त्यांची तब्येत पण ठीक नसते. स्वतःचं घर सोडून गेल्यामुळे त्यांना वाईट वाटणार, त्यांचं मन दुखावलं जाणार आणि नवीन ठिकाणी ॲडजस्ट करणं या वयात त्यांच्यासाठी सोपं नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना याच घरात राहू द्या. तुम्ही माझं ऐका आणि तुम्ही जर या घरात राहिलात ना, तर ते सुद्धा या घरात राहतील. पण दुष्यंतला हे काही पटत नाही. तर इकडे दलपत हा बाळजाबाईला समजावून सांगतो, बाळजाबाई तुम्ही माझं ऐकून घ्या. दुष्यंतरावांना आणि सगळ्यांना या घरात थांबून घ्या. सगळ्या घरात थांबतील तरच दुष्यंतराव थांबतील आणि एकदा का ते या घरात राहिले तुम्हाला दुष्यंतरावांचं मन सुद्धा पुन्हा जिंकता येईल. आणि त्यात आपली कृष्णा गावची सरपंच बनली आहे. आता तिच्या हातात सत्ता आहे. तिच्या विरोधात जाऊन फायदा नाही आहे. त्यामुळे आपल्याला दमादमाने घ्यावं लागेल, सगळं काही प्लॅन करावं लागेल. आता तुम्हीच ठरवा हे सगळं कसं करायचं. बाळजाबाईला सुद्धा ही गोष्ट पटते की घरात सगळेजण असले तर त्यांच्यावर सूड उगावणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं आपल्याला सोपं जाईल. आणि मग इकडे कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार तुम्ही समजून तरी घ्या, विचार करा. दुष्यंतला हे पटतं आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा पण या घरात राहिलं तर ही बाई आपला सुखाने जगू देईल का? दुष्यंतला कृष्णा समजावून सांगते, जास्त दिवस आपण त्यांचा त्रास सहन करायचा नाही आहे. लवकरात लवकर जे आपलं आहे ते परत कसं मिळवायचं यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाडं देऊ शकता ना घराचं. मला माहिती आहे तुम्हाला दुसऱ्याच्या घरात असं आश्रितासारखं राहायला आवडत नाही. मग तुम्ही भाडोत्री म्हणून राहा. ते जे काही सांगतील तेवढं भाडं द्या. दुष्यंतला ही आयडिया आवडते आणि दुष्यंत म्हणतो, ठीक आहे कृष्णा, मला हे आवडलंय. आपण येथे भाडोत्री म्हणून राहूया. कृष्णा म्हणते, ठीक आहे, चला मग आपण त्यांना सांगूया. आणि कृष्णा दुष्यंत हे दोघेही बाळजाबाईजवळ येतात आणि दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो, बाळजाबाई मी या घरात राहायला तयार आहे. हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होतो. तर आढळरावांना मात्र आश्चर्य वाटतं. कृष्णा त्यांना इशारा करते आणि बाळजाबाई खुश असल्यामुळे दुष्यंत म्हणतो, ओ बाळजाबाई जास्त खुश होऊ नका. आणि मी काय तुमचा इथे मुलगा म्हणून नाही राहते किंवा तुमचा आश्रित म्हणून नाही राहणार, तर मी या घरात भाडोत्री म्हणून राहणार. बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत सांगतो, तुम्ही जी किंमत म्हणाल, जो आकडा सांगाल, दर महिन्याला मी तुम्हाला तो भाडं म्हणून देत राहील आणि या घरात राहील. आणि माझी अजून एक अट आहे, मी या घरात एकटा नाही राहणार, तर माझं संपूर्ण कुटुंब या घरात राहील. तुम्हाला जर हे मान्य असेल तरच मी या घरात राहायला तयार आहे. बाळजाबाईला आठवतं की दलपत आत्ताच काय म्हणाला होता की बाळजाबाई तुम्ही सगळ्याचा विचार करा. जर शत्रू हा आपल्या जवळ असेल तर त्याला संपवणं जास्त सोपं असतं. शत्रू जितका लांब तितका जास्त घातक. बाळजाबाईला सुद्धा हे पटतं आणि बाळजाबाई म्हणते, ठीक आहे दुष्यंत, जर तुझी अशीच इच्छा असेल ना तर तू या सगळ्यांबरोबर या घरात राहू शकतोस आणि दर महिन्याला मला भाडंसुद्धा देऊ शकतोस. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे,
बाळासाबाई त्याला सांगते, तुझी एक अट मान्य केली मी, आता माझी सुद्धा एक अट आहे. मी या घरची मालकीने आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं, मला माझा मान मिळालाच पाहिजे. या घरात माझा अपमान होता कामा नये. दुष्यंत म्हणतो, मी विसरायचं जरी ठरवलं ना तरी विसरू शकणार नाही की तुम्ही या घरच्या मालकीण आहात. तेवढ्यात आढळराव दुष्यंतला म्हणतात, दुष्यंत, हे पटलंय मला. आपण या घरात आश्रितासारखं नाही राहायचं. तसं तर हे घर आपलंच आहे, पण आपण भाडं देऊन हक्काने या घरात राहायचं. ही बाई जो काही आकडा बोलेल तो आकडा तिला द्यायचा आणि या घरात राहायचा. चला आता. सगळेजण घरात निघून जातात आणि मग बाळासाबाई दलपत, मैनावती आणि जयकांतला बोलवते. मैनावती खूप घाबरते आणि विचारते, बाळासाबाई, या घरात राहण्यासाठी आम्ही सुद्धा भाडं द्यायचंय का? बाळासाबाई चिडून म्हणते, मैनावती, मी म्हटले का तुला तुला भाडं द्यायचंय? इतकी वर्ष तुम्ही तिघांनी माझी खूप सेवा केली आहे, म्हणून या घरात तुमचं राहणं फ्री फ्री फ्री. हे तिघे चांगलेच खुश होतात. बाळासाबाई मैनावतीला म्हणते, मैनावती, मला या घरात पुन्हा एकदा राज्य करायचं आहे. बाळासाबाई म्हणून या घरात पुन्हा एकदा रिएंट्री करायची आहे. कळलं का मला काय म्हणायचं आहे ते? मैनावती हो म्हणते. म्हणजे आता बाळासाबाई घरात तर परत आली आहे, पण ती तोऱ्यात येणारे, फक्त घासूनच नाही तर ठासून येणारे. आणि इकडे समर खूप चिडलेला असतो आणि अनुसूयाला जाब विचारतो, आय, हे सगळं काय आहे? म्हणजे आता आपण आपल्याच घरामध्ये भाडोत्री म्हणून राहायचं का? तू आढळरावांची पहिली बायको आहे ना, आणि या सगळ्यावर आपला हक्क आहे. अनुसूया म्हणते, काय मूर्ख पोरगा ह्या, आणि तिला समजून सांगते, अरे समर, थोडा धीर धर. मला तुझा त्रास कळतोय, पण बाहेर ठोकरा खाण्यापेक्षा या घरात राहिलेलं बरं ना. 26 वर्षांचा वनवास सहन करून आपण या घरात परत आलोय आणि लगेच हे घर सोडून जायचं का? नाही समर, आपण या घरातच राहायचं. आज न उद्या हे सगळं आपलं होणार आहे. या सगळ्यांवर आपलाच हक्क आहे. पण सध्या तरी आपल्याला धीर धरायचा आहे. आणि ही लढाई आपली नाही आहे, कृष्ण आणि दुष्यंतची लढाई आहे. तेच बाळासाविरुद्ध लढतील आणि आपल्याला आपला हक्क मिळवून देतील. आपल्याला फक्त वाट पाहायची आहे. त्यामुळे तुझा हा त्रागा, तुझा हा रागराग शांत कर. थोडा धीर धर. 26 वर्ष आपण वाट पाहिली ना, मग अजून थोडा वेळ वाट पाहायला काय हरकत आहे? समरला सुद्धा हे पटतं. अनुसूया ही चांगलीच हुशार आहे. तिला हे माहिती आहे की तिला सगळं हवं आहे, पण कृष्ण आणि दुष्यंतच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती हे सगळं मिळवणार आणि मग शेवटी कृष्ण आणि दुष्यंतवरच बंदूक चालवणार, एवढं मात्र खरं. इकडे बाळासाबाई ही अजून घराच्या अंगणातच उभी असते. मैनावती तिला पाट आणून देते. बाळासाबाई या पाटावर येऊन बसते. मैनावतीने पाण्याची बादली सुद्धा आणलेली असते. बाळासाबाई विचारते, काय ग मैनावती, ती कृष्णा कुठे? तर मैनावती सांगते, असेल आतमध्ये. बाळासाबाई कृष्णाला जोरात आवाज देते, कृष्णे कृष्णे. पण कृष्णा काही ओ देत नाही आणि परतही येत नाही. त्यामुळे बाळासाबाई तिला आणखीन जोरात आवाज देते, अगं कृष्णे बाहेर ये, कृष्णे बाहेर ये. आणि त्याच वेळेस कृष्णा बाहेर येते. बाळासाबाई तिला म्हणते, काय सरपंच बाई, तुम्ही गावच्या सरपंच असाल, पण मी तुमची सासू आहे आणि तू माझी सून. त्यामुळे आता मी या घरात परत आली आहे, तर माझा अभिषेक कर आणि मला मानाने या घरात घेऊन जा. कृष्णाला खूप राग येतो. कृष्णा ही बाळासाबाईला म्हणते, बाळासाबाई कसं आहे ना, मला एवढी गोष्ट माहिती आहे की तुम्ही माझ्या नवऱ्याच्या जन्मदात्या आहात. त्या नात्याने आजसुद्धा तुम्ही माझी सासू आहात आणि मला एका सुनेची कर्तव्य कळतात आणि त्यामध्ये मी कधीच कोणती कसूर ठेवणार नाही. बाळासाबाईला खूप आनंद होतो. मैनावतीसुद्धा खुश होते. कृष्णा पाण्याचीही बादली उचलते आणि बाळासाबाईला अभिषेक घालते. बाळासाबाई चांगलीच खुश होते. आता बाळासाबाई या घरात सासू म्हणून कृष्णाकडून सगळी सेवा करून घेणारे असंच वाटतं. आणि बाळासाबाईने ठरवलंय की आता 2-3 दिवस तिने गावात झाडू मारलाय आणि आता या घरात आल्यावर ती पुन्हा एकदा राणीसारखी राहणार आहे. कृष्णा तिला अभिषेक घालते, अंघोळ घालते. बाळासाबाईला खूप आनंद होतो. आणि इकडे जयकांत त्याच्या रूममध्ये मस्त दारू पीत बसलेला असतो. तेवढ्या समर तेथे येतो. समर खूप चिडलेला असतो. बाळासाबाई परत आली हे काही त्याला सहन झालेलं नसतं. समरला पाहून जयकांत त्याला डिवसण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, अरे रे, 4 दिन की चांदनी फिर वही अंधेरी रात. अरे 4 दिवस तुझी मजा झाली, या घरात 26 वर्षानंतर परत आला आणि आता शेवटी बाळासाबाईने फेकलेल्या तुकड्यावरच जगायचं आहे तुला.
समरला खूप राग येतो. जयकांत समोर जवळ येतो आणि म्हणतो, भावा तुझ्यासाठी ना असं काळीच पिरवटलं जातंय. खरंच काय अवस्था झाली आहे तुमची मायलेकाची. 26 वर्षानंतर या घरात परत आले आणि तुमचा हक्क तर तुम्हाला मिळालाच नाही आणि आता स्वतःच्याच घरात भाडोत्री म्हणून राहावं लागणार. ते भाडंसुद्धा तुम्ही नाही भरणार, ते सुद्धा बाळजाबाईचा लेकच भरणार आहे. का रे 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 रे, खूप वाईट अवस्था झाली तुमची. समर म्हणतो, ए बेवड्या. जयकांतला मोठा धक्काच बसतो. समर चिडून म्हणतो, अरे माझी लायकी काढतोय तू, तुझी लायकी काय रे. बाळजाबाईने फेकलेल्या तुकड्यावर जगता तुम्ही. तिने लाथ मारली का पळून जाता, तिने असं केलं तर येतात. कोणता प्राणी असतो तो? हा, कुत्रा. कुत्र्यासारखी अवस्था आहे तुमची आणि मला अक्कल शिकवतं का रे. जयकांतच्या तळपायाची आग मस्तकातच जाते आणि तो चक्क समरची गसंडी पकडतो. समोरसुद्धा काही गप बसत नाही आणि तो या जयकांतची मानच पकडतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं रे, तू मला भडकून देशील आणि मी भडकणार. लायकीत राहायचं, मला नाही अक्कल शिकवायची. स्वतःची लायकी ओळख आणि चल निघ इथून. जयकांत खूप चिडतो, त्याला बोट दाखवतो आणि मग समरसुद्धा त्याला स्वॅग दाखवतं. हे चल, हे बोट दुसऱ्या कोणाला दाखव, नाहीतर तुझी सगळी हाडं खिळखिळी करून ठेवील. त्यामुळे लायकीत राहायचं, माझ्याशी नडायचं नाही. जयकांत चिडून तेथून निघून जातो. समरला अनुसयाने सांगितलं होतं की जयकांतच्या नादाला लागू नको आणि समरने तेच केलेलं असतं. इकडे कृष्णाने बाळजाबाईला अभिषेक घातलेला असतो. बाळजाबाई स्वतःचा चेहरा धुते, केस सेट करते आणि मग कृष्णा ही बाळजाबाईला समजावून सांगते, बाळजाबाई आता या पाण्याने तुमच्या चेहऱ्यावरचे शरीरावरचे डाग तर पुसले गेले आहेत, पण आता मनातले डाग पुसून या घरात परत या. तर बाळजाबाई म्हणते, कृष्णे मी या घरात मनातले डाग पुसायला नाही तर तुम्हाला सगळ्यांना सुडाचे डाग द्यायला आले आहे. आता पहा दररोज मी काय काय करते, तुमचं सगळ्यांचं जीणं कसं मुश्किल करते. तुम्ही या घरात राहिलात ना, पण एक दिवस तुम्ही स्वतः दुःखी होऊन हे घर सोडून पळून जाल आणि पुन्हा कधीच या बाजाच्या नादीला लागणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. कृष्णा खूप चिडते. तसंही कृष्णाला हीच अपेक्षा आहे की बाळजाबाई काय बदलणार नाहीये, बाळजाबाई ही तशीच्या तशीच राहणार आहे. आणि तेवढ्यात अनुसया तेथे येते. अनुसयाला पाहून बाळजाबाई म्हणते, काय सवते, आली का तू सुद्धा? बरं झालं. आता पहा ही बाळजाबाई या घरात परत आली आहे तर तुझी काय अवस्था करते ते. कृष्णाला खूप राग आलेला असतो, पण एकच लॉजिक कळत नाहीये. मान्य आहे बाळजाबाई या घरची मालकीने, ती या घरात राहायला परत आली आहे, पण बाळजाबाईने गावकऱ्यांना जो त्रास दिला आहे त्यासाठी कृष्णाने बाळजाबाईला गावची साफसफाई करायला सांगितली होती आणि कृष्णाकडे बाळजाबाईविरुद्ध सगळे पुरावे सुद्धा आहेत. मग कमीत कमी बाळजाबाईने गावाची साफसफाई नेहमी करत राहावी एवढं तर कृष्णा करू शकते. पण 2 दिवसात ती शिक्षासुद्धा संपली आहे आणि आता बाळजाबाई ही जुन्या तोऱ्यातच घरात राहणारे, आपला हक्क गाजवणारे एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड येथेच संपतो. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. बाळजाबाई ही रांगणे पाटलांच्या वाड्यात परत आली आहे आणि ते सुद्धा चक्क मालकीन म्हणून. आता संपूर्ण घरावर तिची सत्ता राहणार, कारण ती मालक असल्यावर ती घरावर सत्ता गाजवणार आणि सगळ्यांना चांगलंच नाकात दम आणणार यात शंका नाही. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. बाळजाबाई परत आल्यानंतर कृष्णावर सासू म्हणून हक्क गाजवतीये. सगळ्यात आधी तर बाळजाबाईने कृष्णाकडून स्वतःचा अभिषेक करून घेतला आणि मग ती आता कृष्णाला सांगणार, कृष्णे आज या घरात माझा पहिला दिवस आहे, मी या घरात परत आली आहे तर घरात पंचपक्वान्न बनव, सगळ्यांसाठी गोडाधोडाचं जेवण बनव. माझ्या राज्यात कुणीच उपाशी राहता कामा नये, सगळ्यांना चांगलं चुंगलं गोडाधोडाचं जेवण मिळालं पाहिजे. आणि कृष्णा ही तर काय आपली परफेक्ट सुनबाई आहे. बाळजाबाई कशी वागली तरी ती माझ्या नवऱ्याची आई आहे, म्हणजे दुष्यंत बाळजाबाईला आई मानत नाही, पण कृष्णा मात्र तिला सासू मानते आणि सासूची सेवा करणं हेच माझं कर्तव्य असं म्हणून ती बाळजाबाईचा प्रत्येक आदेश पाळणार. बाळजाबाई म्हणाली उठ, ही उठणार, बस ही बसणार. त्यामुळे कृष्णा म्हणेल, ठीक आहे सासूबाई, मी तुमची इच्छा पूर्ण करते. तुम्हाला पंचपक्वानाचं गोड धोड जेवण खायचं आहे ना,
मी तुमच्यासाठी हे जेवण बनवते. आणि मग कृष्णा ही बाळजाबाईची आज्ञा ऐकणार, तिच्यासाठी हे जेवण बनवणार. आणि बाळजाबाई ही त्यानंतर सगळ्यात मोठा धमाका करणार. बाळजाबाई चक्क अनुसूयाचं सगळं सामान आपल्या खोलीबाहेर फेकणार. आपण पाहिलं होतं की जेव्हा अनुसूया परत आली तेव्हा कृष्णाने तिला बाळजाबाईच्या खोलीत राहायला सांगितलं होतं. पण आता बाळजाबाई या घरची मालकीण बनून परत आली आहे, त्यामुळे ती तर स्वतःच्याच खोलीत राहणार. आणि बाळजाबाई ही आपल्या रूममध्ये गेल्यावर तिला कळेल की अनुसूयाने तिचं सगळं सामान हे तिच्या रूम बाहेर फेकून दिलं आहे. आणि मग बाळजाबाई अनुसूयाबरोबर तेच करणार, तिचं सगळं सामान अक्षरशः रूम बाहेर फेकून देणार, तिच्या साड्या, तिची बॅग, तिचं इतर सामान. त्यामुळे आढळराव आणि अनुसूयाला खूप राग येईल आणि बाळजाबाई त्यांना ठणकावून सांगेल, हे डोळे मला नाही दाखवायचे, ही रूम माझी आहे, तुम्हाला या घरात मी भाडोत्री म्हणून राहू दिलं आहे, माझ्या रूममध्ये नाही, चला निघा बाहेर. आढळराव आणि अनुसूयाचा नाईलाज होईल. कृष्ण आणि दुष्यंतला समजणारच नाही की आता या दोघांना कोठे ठेवायचं. आणि मग कृष्णा ही बाळजाबाईला ठणकावून सांगेल, बाळजाबाई या घरात आम्ही भाडं देऊन राहतो, त्यामुळे या घरावर आमचासुद्धा हक्क आहे. आणि मग कृष्णा ही आढळराव आणि अनुसूयाला म्हणेल, तुम्ही दोघे आमच्या खोलीत राहा, कारण कृष्ण आणि दुष्यंतची खोलीसुद्धा मोठी आहे. त्यामुळे कृष्ण आणि दुष्यंत यासाठी तयार होतील, आढळराव आणि अनुसूयाला आपल्या खोलीत राहायला सांगतील. पण आता कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे कोठे राहणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण त्यांच्या घरामध्ये एक स्टोर रूम असेल जी अनेक दिवसांपासून बंद असेल, खराब असेल. समरला जेव्हा रूम द्यायची वेळ आली तेव्हा ही खोली नव्हती, समर हा जयकांच्या खोलीत राहिला. पण आता कृष्ण आणि दुष्यंतला राहायचं आहे, तर एक खोली मात्र निर्माण झाली आहे, कोठून प्रकट झाली काय माहीत. कृष्ण आणि दुष्यंत आता एवढ्या मोठ्या कारखान्याचे चेअरमन आहे, डेअरीचे चेअरमन आहेत, कृष्णा गावची सरपंच आहे, शेती कोती सगळे त्यांच्याकडे. पण रूमची साफसफाई करायला ते नोकर चाकर लावू शकत नाही. कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेच रूमची साफसफाई करत असतील. कृष्णा टेबल उभी राहणार आणि भिंतीला लागलेले जाळे काढत असेल. आणि त्याच वेळेस नेहमीप्रमाणे कृष्णाचा पाय सटकणार, दुष्यंत तेथेच असेल. कृष्णा खाली पडणार, पण दुष्यंत तिला झेलणार आणि कृष्णा ही दुष्यंतच्या मिठीत असेल. आणि दुष्यंतला म्हणेल, थँक्यू दुष्यंत सरकार. तर दुष्यंत म्हणेल, तू नाही, मी तुला थँक्यू म्हणतोय, कारण तू माझ्या मिठीत येऊन पडली. कृष्णा खूप लाजणार, दुष्यंत तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार आणि या दोघांचा रोमांस सुरू होईल. आता कोणत्याही मालिकेत हिरो हिरोईन हे आपल्या रूमची साफसफाई किंवा घराची साफसफाई किंवा सजावट करत असले तर हिरोईनचं खुर्ची किंवा टेबलवरून पडणं आणि हिरोचं तिला झेलणं आणि या दोघांचा रोमांस करणं हे तर फिक्सच आहे. मग कृष्णा आणि दुष्यंत तरी हे चान्स कसा सोडतील, हे दोघे चांगलेच खुश असतील. परंतु आता कृष्णासाठी जबाबदाऱ्या कमी नाही आहे, तिच्यासमोर आव्हानं कमी नाही आहे. गावाचा डोलारा सांभाळतानाच तिला आपलं घर कुटुंब सांभाळायचं आहे आणि ज्या कुटुंबामध्ये 2-2 सासू आहेत त्या सुनेची अवस्था कशी होईल हे पाहणं म्हणजे इंटरेस्टिंग असे. आणि त्यात या दोन्ही सासू खाष्ट आहेत, दोन्ही सासू कृष्णाच्या जीवावर उठलेल्या आहेत आणि कृष्णा ही त्यांची नंबर 1ची शत्रू आहे, एवढं मात्र नक्की. मग आता कृष्णा या 2 सासूबाईंचा सामना कसा करते आणि आपल्या घराला कसं सुरक्षित ठेवते, सुखी ठेवते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हा नवीन ट्विस्ट आवडला आहे का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.